हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 26. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युप्रहुतम् अश्रामि प्रयतात्मनाः. जे मला पान, फूल, फळ, पाणी शुद्ध भावनेने, शुद्ध प्रेमाने अर्पण करतात ते मी ग्रहण करतो. भगवंत श्री येथे एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. आपल्याकडे पूजा विधींचे फार मोठे अवडंबर आहे. अमुकच मंत्र, अमुकच पद्धतीने, अमुकच प्रकारे, अमुकच वेळी, अमुकच पदार्थांची आहुती देत, अमुकच क्रमाने म्हटले गेले पाहिजे तरच परमात्म्याची पूजा होते असे सांगितले जाते. या सर्वाला येथे खुद्द भगवंत श्रींनीच तडा दिला आहे. इसवी सन पूर्व 5000 वर्षांपूर्वी जेव्हा गीता सांगितली गेली त्यावेळचा काळ लक्षात घेता हे एक फार क्रांती करणारे विधान होते आणि आजही आहे. त्या काळी कर्मठपणा अत्यंतिक टोकाला गेलेला होता. धर्म काही जणांनी वेठीला धरून आपल्याच बासनात बांधून ठेवलेला होता. आजही गीतेत काय सांगितले आहे, आपण आचरण काय करत आहोत, यापेक्षा गीता तोंडपाठ असणे यालाच महत्त्व देणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. जे आजही कर्मठपणा इतरांच्या माथी मारतात किंवा मारण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे उत्तम अंजन आहे. अर्थातच ते घालून घेण्याचा मोठेपणा हवा. संकुचित मनाने याकडे पाहून भगवंत श्रींवरच जर तोंडसुख घ्यायचे असेल तर अशांचे तोंड कुणी धरू नये. त्यांना त्यांच्या भोगापवर्गतेत मोकळे सोडून द्यावे. पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवंत श्रींची मागणी किती साधी आहे. एक साधे पान किंवा फूल किंवा फळ, आणि हे काहीही नसल्यास मला पाणी अर्पण कर. याचा अर्थ काय? अर्पण करण्यापेक्षा ते कसे आणि कोणत्या भावनेने अर्पण केले जाते याला भगवंत श्रींच्या दृष्टीने फार फार महत्त्व आहे. या गोष्टी आपण तयार करत नाही. निसर्ग म्हणजे पर्यायाने भगवंत श्रीच या गोष्टी या सृष्टीला देत आहेत. त्यातीलच अगदी सहजच उपलब्ध असलेल्या गोष्टी भगवंत श्री त्यांना अर्पण करायला सांगत आहेत. हे अर्पण करणे म्हणजे आपल्याला भगवंत श्रींची आठवण असावी यासाठीच केवळ आहे. त्यात काही घेण्याचा हेतू नाही. काम करायला लाच खातात त्यांनी हा अध्याय वाचून काही बोध घ्यावा. असले लोक गीता वाचायला जातातच कशाला म्हणा. देवाची पूजा आणि प्रसाद म्हणजे काय, त्यामागील भूमिका काय असते वगैरे प्रश्न येथे निकालात निघतात. कर्मकांड बाजूला होऊन धर्म आणि मुक्ती सर्वसामान्यांना सर्वांना मोकळी होते. पत्रम पुष्पम फलम तोयम हा क्रम पाहण्यासारखा आहे. झाडाला अगोदर पान येते याचा अर्थ बाल्यावस्थेपासून भगवंत श्रींची उपासना करायची आहे. लहान आहोत, पाहू मोठे झाल्यावर असे करायचे नाही. नंतर फूल येते. तरुण काळात बालपणीची उपासना चालू ठेवायची, त्यात भर घालायची. तारुण्याच्या मस्तीत गुरमीत भगवंत श्रींना विसरायचे नाही. नंतर फळ येते. ही झाडाची इतिश्री असते. प्रौढावस्थेत उपासना जास्त पक्व झाली पाहिजे, जास्त मधुर झाली पाहिजे, जास्त उपयुक्त झाली पाहिजे. हे जर काही मिळाले नाही तर पाणी अर्पण करावे. वार्धक्यात स्वतःला कमी लेखून नाउमेद व्हायचे नाही. आपले वय झाले, आता आपण काय करणार, तरुण पिढी पाहून घेईल अशी भावना करून घ्यायची नाही.
आता तर विश्वशांतीला बाहेर पडायचे आहे. द्यायला जवळ काही नसले तरी मुखाने आशीर्वाद तरी देऊ शकता, हरिनाम घेऊ शकता आणि घ्यायला शिकवू शकता. पाणी फार पवित्र आहे. कुणीही कुणाला पाणी नाही म्हणत नाही. तहानलेल्याला पाणी देणे हे फार पुण्यकारक असते. तेव्हा आता आशीर्वाद देऊन आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा खजिना मोकळा करून होत करूंना प्रोत्साहित करावे. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा खजिना मोकळा करून होतकरूंना प्रोत्साहित करावे. पत्रम पुष्पम फलम तोयम. परमात्म्याची आठवण महत्त्वाची आहे. भगवंत श्री भक्तांकडून प्रेमापेक्षा, भावभक्तीपेक्षा जास्त काहीही अपेक्षा ठेवत नाहीत. भगवंत श्रींची सुवर्ण तुला चालली होती. सर्व राण्यांनी तराजूच्या पारड्यात त्यांचे दागदागिने घातले, तरीही पारडे काही खाली जाईना. शेवटी रुक्मिणी माता आली. तिने भावभक्तीने एक तुळशी पत्र पारड्यात घातले. पारडे लगेच खाली गेले. रुक्मिणी माता भगवंत श्रींना तुळशीच्या पानांची, पत्रीची माला घालत असे. दुर्वास मुनी 1000 शिष्यांसह रात्री अचानक भोजनाला आले. द्रौपदीने भगवंत श्रींचा धावा केला. भगवंत श्री आले तेच मुनी भुकेने व्याकुळ होऊन त्यांना खायला द्यायला द्रौपदीकडे थाळीला चिकटलेले भाजीचे एक पान होते. तेच एक पान खाऊन भगवंत श्रींनी तृप्तीची ढेकर दिली. तत्क्षणी नदीवर स्नान करणाऱ्या दुर्वास मुनी आणि त्यांच्या शिष्यांना पोट भरल्याच्या तृप्तीच्या ढेकरा आल्या. शबरीची उष्टी बोरे श्री राम प्रभूंनी खाल्ली. येथे भगवंत श्रींनी पत्रम पुष्पम फलम तोयम अशी अगदी साधी मागणी केलेली असली तरीही एक गोष्ट निर्विवाद आहे की आपण आपल्या पदरचे त्यांना काहीही देत नाही. त्यांनीच निर्माण केलेल्या त्यांच्याच वस्तू त्यांना देत आहोत. त्यात पुन्हा वृथा अभिमान आहे की मी काहीतरी भगवंत श्रींना दिले. त्याचेच घ्यायचे आणि त्यालाच द्यायचे आणि वर तोरा करायचा की मी दिले. अरे बाबा, यात तू तुझे असे भगवंत श्रींना काय दिलेस? तर काहीही दिले नाही. म्हणूनच येथे शुद्ध भावना आणि शुद्ध प्रेमाची अट घातलेली आहे. तेव्हा वास्तवात पत्रम पुष्पम फलम तोयम असे दिल्याचे दिसत असले तरी तेव्हा त्यामागील शुद्ध प्रेम आणि शुद्ध भावना अर्पण केल्या जातात. भगवंत श्री भावभक्तीला भुकेलेले आहेत. भक्ताला त्यांच्या स्मरणापुढे त्यांना आपण काय देत आहोत आणि भगवंत श्रींना भक्ताच्या भक्तीपुढे आपण काय स्वीकार करत आहोत याचे भान राहत नाही. भक्त आणि भगवंत प्रेमाने, भक्तीने एकरूप झालेले असतात. येथे कोण कोणाला देत आहे आणि कोण कोणाकडून घेत आहे हा भावच लोप पावतो. वस्तूची आहुती देतो तेव्हा तो यज्ञ होतो. वस्तू दुसऱ्याला दिली की ते दान होते. वस्तू फेकून दिली की तो माज होतो. वस्तू विवेकाने आणि संयमाने केवळ देह जीवित ठेवण्यासाठी वापरली नाही तर तो भोग होतो. वस्तूचा अनावश्यक संचय केला तर तो नाश होतो. वस्तू भगवंत श्रींना अर्पण केली की तो योग होतो. आता या भौतिक जगतातील वस्तू जगताचे काय करायचे ते ज्याचे त्याने ठरवावे. भगवंत श्रींनी सर्वांना मोकळीक ठेवलेली आहे. ते सर्वस्वाला साक्षी आहेत. जो जसे देतो त्याप्रमाणे त्याचे तसे योग्य ते फळ त्याला मिळते. तेव्हा कोणी दुराचारी भ्रष्ट वस्तू भगवंत श्रींना अर्पण करतो तेव्हा त्याला तसेच भ्रष्ट फळ प्राप्त होते. पेरावे तसे उगवते. शुद्ध भक्ती पेरावी म्हणजे शुद्ध भक्तीचा मळा फुलून येतो. हरिओम.